अहो शिफ्ट वाढवा वर्करची, सेटअप कंप्लीट करा, आपण जेवण देऊ ना. एक्स्ट्रा पैसे मी सरांशी बोलून कॉल करतो. सॉरी सर, पण तुम्ही इतक्या गडबडीत शूटिंग सुरू करायचा निर्णय का घेतलात? डोंट गेट मी रॉंग, बट एवढ्या शॉर्ट नोटीसवर हे सगळं जमवून आणणं फार अवघड आहे सर. आपण कसं करणार हे? हे बघ, ते मला काय माहित नाही. दॅट इज युअर लुकआउट. शूटिंगच्या तारखेमध्ये काही बदल होणार नाही, काही ॲडजस्टमेंट नाही, नो कॉम्प्रोमाइजेस, नो चेंजेस. अरे तुला माहीत नाही, या संधीची मी कित्येक वर्षापासून वाट बघतोय. ते माफ करा सर, पण मला काही कळलं नाही. अरे बऱ्याच वर्षानंतर आमच्यात युद्ध सुरू झालंय. युद्ध? कोणाकोणाचं? ताराच्या आईचं आणि माझ्यात. काय? आणि हे युद्ध यावेळी मी जिंकणार. सॉरी सर, पण ताराच्या आईचा आणि तुमचा काय संबंध? खूप जवळचा आणि चांगला संबंध आहे. म्हणजे हा काय प्रकार? मी समजलो नाही सर. मी ताराचा बाप आहे, सुमंत वझे. काय? तुम्ही आणि ताराचे वडील? पण हे ताराला माहिती माहित नाहीये आणि तू तिला सांगूही नकोस, नाहीतर तुझा जॉब जाईल. आहे? ऑफकोर्स सर, मी ते सांगणार नाही. बट सर, हा काय प्रकार आहे? तुम्ही मला सांगू शकता? या असं म्हणतात फक्त माझ्या ताराचे सूर गुंजतील, इतर कुणाच्याही सुरांना ती परवानगी नाही. तुला काय वाटतं, तू सावलीपासून गाण्याची संधी हिसकावून घेतेस, पण तिच्यात असलेली कला ती कशी काय हिसकावशील? याद राख, तू तयार केलेलं जग एक ना एक दिवस नक्की कोसळणार. तारा सुद्धा तुझ्यापासून दूर जाणार, तसा आज मी जातो. भैरवीच्या इगोमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला. छान चालला होता रे माझा संसार, पण तिला तिच्या घराण्याचा वारसा माझ्या मुलीवर म्हणजे तारावर लादाचा होता. ताराला गाण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण फक्त आणि फक्त तिच्या इगोमुळे तिने ताराचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. बाप असून पोरीला बापाविना पोरकं केलं. छोट्या मुलीला काहीच कळत नव्हतं रे, तरी मला तिला सोडून जावं लागलं. पण आता मी माझ्या गमावलेल्या मुलीला परत मिळवणारच, बाय हुक और बाय क्रुक.